अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला। याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये भगवेमय वातावरण निर्माण झाले होते। यावेळी पैठण तालुक्यातील मुरमाळ येथील महिलांनी फुगड्या पावल्या खेळत हा उत्सव साजरा केला। त्यामुळे शहरासह ग्रामीण भागामध्ये देखील जल्लोष साजरा करण्यात येत असून सर्वत्र भगवा ध्वज फिरवत नाचत आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे। तर या संदर्भात काही महिलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय छिडे यांनी। पाहूयात। देशभरात जे आहे संपूर्ण भक्तिमय वातावरण झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर राम मंदिराची आज प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। त्यामुळे जर बघितलं तर सकाळपासून जे आहे असं भक्तिमय वातावरण झालेलं आहे। शहरासह ग्रामीण भागामध्ये देखील आता फटाक्याच्या आतिषबाजी जी आहे राममूर्ती जे आहे गावात पूर्ण करत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या या ठिकाणी राम मंदिराचं जे आहे प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। त्यामुळे जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह झालेला आहे। या ठिकाणी जर बघितलं तर महिलांची देखील मोठी गर्दी आहे। यामध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अक्षरशः रामकथा जो विषय आहे त्याच्या समोर महिला ज्या आहेत त्या पावली खेळून आता आनंद उत्सव साजरा करत आहे। एकीकडे त्यांना आता दिवाळीच झाली असल्याचं बोलले जात आहे। त्यामुळे जर बघितलं तर संपूर्ण माझ्या सोबत काही बोलण्यासाठी काही महिला देखील आहेत। काय सांगाल? आम्हाला आनंद झाला, उत्सव मानला, मग त्याच्यामुळे आम्ही आनंदाने नाचत गातात गाणे गातात। त्यांची प्रतिक्रिया काय सांगाल? काय वाटतं? आज रामराज्य येणार आहे। रामराज्य आले, आज 500 वर्ष झाली तसे राम आले नव्हते। आज आम्हाला आनंद झाला, खूप आनंद झाला। जय श्रीराम। जर बघितलं तर संपूर्ण देशभरासह ग्रामीण भागामध्ये देखील आता राम प्रतिष्ठाची जी मूर्ती बसवण्यात आली त्यामुळे मोठा आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय छिडे, जय महाराष्ट्र।